आहे मला भेटायला. आणि आता अद्विका, मी, प्रतीक आणि प्रणय चाललो आहे प्रसादसाठी गिफ्ट घ्यायला. तर काय गिफ्ट असेल आणि काय ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच. तर आता आम्ही जातोय घ्यायला. आपण कुठे चाललो? प्रसाद मामाला काय गिफ्ट घ्यायला ना. तुला काय वाटतं काय घ्यायचं? चॉकलेट. तो का चॉकलेट खातो का? फक्त चॉकलेटच द्यायचं त्याला. मग त्याचा प्रसाद मामाचा बर्थडे आहे ना. हा फक्त चॉकलेटच द्यायचं. आणि काय द्यायचं? चॉकलेट आणि गिफ्ट. मग गिफ्ट काय घ्यायचं? मग अद्विका प्रसाद मामाला चॉकलेट द्यायचं, केक द्यायचं. गिफ्ट काय द्यायचं? सिक्रेट आहे. टॉप सिक्रेट. अच्छा, सांगायचं नाही. कधी सांगणार मग तू? घेतल्यानंतर? आपण पाठी लपवायचा. अच्छा, मागे लपवायचा. मग त्याला गिफ्ट रॅप करायचं. बंद करायला बोलायचं आणि हात असं करायला बोलायचं. मग हातात गिफ्ट. अच्छा, डोळे बंद करायला सांगायचं. आणि हाताचं फुलं काढायचं सांगायचं आणि त्याच्यावर गिफ्ट द्यावा. अच्छा, मग त्याच्यानंतर ते खुश होईल आणि मग त्यांचा केक कापायचा. हा, डोळे बंद कोण करणार? प्लेटच्यात मामा. अच्छा, मग त्याचे डोळे तोच बंद करणार. मग कोणीतरी डोळे बंद करायचे सांगायचं. मग तू ते डोळे बंद करणार. मग ते बोलणार का आणलंय. मग तू म्हणजे तू त्याला डोळे बंद कर आणि हात फुलं कर आणि मग हातात जायचं. अच्छा, मग ते उड्या मारेन. हा, उड्या मारायचं. डान्स नाही करायचा. करायचं ना. हॅपी बर्थडे असं करायचं. हा. तर गाईज आता मी निघालोय आणि हा माझा नवीन लुक कसा वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा. छान वाटतं मला पण. जरा काहीतरी वेगवेगळं मस्त. ते वेव आलेत ना, तर ते आता सेट केलेले आहेत. बरं, केस धुतल्यानंतर परत स्ट्रेट होतील. माझे केस ऑलरेडी स्ट्रेटच आहेत थोडेसे, पण छान वाटतंय. येस. का फोटो काढत राहते. कधी जाताना, कधी येताना, कधी गाडीत बसताना फोटो काढत राहते. व्हिडिओ ना करणार ना. आता बसलो आपण गाडीत तर मी केला ना. मग तुम्ही काय केलं? दो जगह तो था भी नहीं उसके वजह. तर गाईज माझा फोन, प्रणयचा फोन, आईचा फोन, आम्ही सगळे फोन इथूनच घेतो यांच्याकडून. तर गाईज आता आम्ही आलो आहे. जसं का मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रसादसाठी काहीतरी गिफ्ट आहे आणि खूप छान आणि मस्त आणि खूप खास गिफ्ट आहे. सो त्याच्यासाठी घेतला आहे मी iPhone 15. तो मला बडबडणार आहे कारण एवढं महागातलं गिफ्ट घेतलं आहे. तर मला पण असं म्हणजे वाटतं की त्याच्याकडे पण iPhone असावा, म्हणून त्याच्यासाठी हा iPhone घेतला आहे. तर बघू त्याची रिएक्शन काय होणार. काय त्याचा बड्डे 6 तारखेला आहे आणि आज आम्ही 1 तारीख. तर मी आजच हा फोन घेतला आहे. तर आता मी चेक करते, ओपन करून नंतर मी परत गिफ्ट पॅक करेल. तर गाईज त्याच्या आधी मीच ओपन करते कारण मला चेक करायचं कसं आहे काय. सो ठीक आहे, तो गिफ्ट रॅप ओपन करेल. आणि मी ब्लॅक कलर चॉईस केली त्याच्यासाठी. मला फोनला यूज नाही म्हणत.
हे खरं तर त्याने ओपन केलं पाहिजे, पण मी परत त्याला लावून चेक करते. तर आपण याला ओपन करूया. क्लासिक कलर वाटतंय, भारी वाटतंय, मस्त. तर गाईज आता फोन घेऊन झालेला आहे आणि फोन घ्यायपर्यंत इथे बघा गपचूप तिखट खायचं ना, आणि सगळं त्याच्यामध्ये वाटीमध्ये. आलू डालते ना. सो हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, दिस प्रतीक्षा जगताप कोळी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या प्रतिसादच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर फायनली आम्ही निघालो आहे आत्ता मरीन्सवरून आणि अलिबागला जायला आम्हाला मस्त 3-4 तास लागतील, कारण आम्ही एकदम हळूहळू आणि आरामात जाणार आहोत, मध्ये थांबणार पण आहोत. सो ब्लॉग कंटिन्यू बघा, खूप मजा मस्ती येणार आहे. आणि काल मला बाईकचं काम करायचं होतं, पण मी काय गेली नाही, कारण दुपारी मी आले आणि पॅकिंग वगैरे सगळं केली आणि झोपून घेतलं. संध्याकाळी उठले मी मस्त 6:30ला, त्याच्यामुळे मी काय बाईकचं काम करायला गेली नाही. आणि ठीक आहे, काही हरकत नाही, बघूया जाताना गॅरेज वगैरे चांगलं भेटलं तर तिकडे करू, नाही तर मग नंतर आल्यावरती अलिबागवरून. ब्लॅक घातलाय. तर काही ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका, मी नेहमीच तुम्हाला सांगते. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तो आपलं नवीन अकाउंट ओपन झालेलं आहे इन्स्टाला, प्रतिसाद टूर्स अँड ट्रॅव्हल्स. तर त्याला पण तुम्ही फॉलो करा, खूप सारं प्रेम द्या. आणि माझं स्वतःचं पर्सनल अकाउंटसुद्धा आहे, प्रतीक्षा जगताप, ऑफिशियल प्रतीक्षा जगताप. सो त्यालाही तुम्ही फॉलो करा, कारण तिकडे अपडेट मी लवकर टाकते, स्टोरीज वगैरे टाकते, रील्स टाकते, पोस्ट करते, तर ते तुम्हाला आधीच बघायला मिळेल. तर फायनली आम्ही आत्ता निघालो, 3 दिवसासाठी चाललो आहे आम्ही. आणि बघूया प्रसादचा बड्डे कसा होतं. आता आम्ही दोघेच आहोत, तर जास्त काहीतरी सरप्राईज द्यायला मला जमणार नाही त्याला, कारण आता तो सोबत आहे माझ्या आणि त्याला सगळं समजेल किंवा मला सांगावंच लागेल, त्याच्यामुळे असं काय सरप्राईज वगैरे त्याला नाही होणार आहे. पण आम्ही सेलिब्रेट करू चांगलं, जेवढं जमेल तसं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये पुढे काय काय होणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. अँड गाईज आता आम्ही पळसपाला पोचलो आहे पनवेलला, आणि आता नाश्ता करायला थांबलो आहे. तर माझा लुक कसा वाटतो तुम्हाला? आणि काल समोसासाठी आम्ही वेट करत होतो आणि इथे समोसा रेडी आहे, त्याच्यामुळे आम्ही आता समोसा मागवला. चांगला आहे.
play, but you're never gonna beat me. Look the other way, what I'm doing ain't easy. Bloody hands stained from the people who deceive me. Muddy hands break through the chains, go free me. Looking for change, looking for pain, pulling a mob, pushing a train. I'll never stop, stick to a lane, pick up the pieces and go rearrange. I'll be the best above all the rest, put me to the test and expect nothing less, you check cause I'm chess, what's happening next, yeah. Got the venom, a tangible weapon, no coming in second. This life is a lesson, he got a new engine from pain, it's a blessing. New focus, no guessing, just hold an obsession. I'll leave this possession, you got their attention. I'll leave an impression and take your redemption. Just kill on discretion, your mind is a weapon. 11-11, it's time for progression, oh! I try to play, but you're never gonna beat me. Look the other way, what I'm doing ain't easy. Bloody hands stained from the people who deceive me. Bloody hands break through the chains, go free me. People like sheep, move feet, hurt it easy. Don't wanna be fast asleep when they see me. Better stand tall, ready for a fight, believe me. When they try to change, you can say no, free me. So he's been looking for somebody who could save him, instead of searching inside for what they gave him. A strong will, strong mind causes mayhem. We could change the world, change times, rearrange them. Staying on pace, running the race, life is a chase. बॉईल एग पण आहे का? बॉईल एग आहे, घेऊया ना. ठीक आहे. 4 द्या पार्सल. बॉईल एग 4 द्या. तू 2 खाशील, मी 2 खाईन. पाचवा कोणाला नेणार आहे? अँड गाईज आम्ही आत्ता जस्ट पोहोचलो आहोत आणि हा आमचा रूम आहे आणि जस्ट पोहोचलो आम्ही. आता फ्रेश होतो, थोडंसं मस्त खातो आणि बाकी तुम्हाला आम्ही कुठे थांबलोय, काय कोणतं हॉटेल आहे हे सगळं मी तुम्हाला संध्याकाळी दाखवेन. कारण लाईटिंग वगैरे केल्यानंतर ते अजून छान दिसतील. असंही ते खूप सुंदरच दिसतं, पण लाईट वगैरे आल्यानंतर ते अजून छान दिसतील आणि खूप छान मस्त रिलॅक्स वाटतं. आणि थकलोय, गाडी चालवून तर प्रसाद थकलाय. आणि आमची रूम आहे. 2 दिवस आम्ही इकडेच थांबणार आहोत. खूप छान आहे, मस्त आहे. समोर स्विमिंग आहे, पूल आहे, चाफ्याचं झाड पण आहे. आणि बाकी तुम्हाला सगळं मी आम्ही कुठे थांबलोय, काय हॉटेलचं नाव काय वगैरे सगळं मी तुम्हाला संध्याकाळी सांगेन. तसं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेनच. संध्याकाळी लाईट्स वगैरे लागतील म्हणजे अजून छान वाटेल. बोल, दिसत नाही तू नीट दिस. हा हा, जेवण बनवते की झालं बनवून? साईनाव नाही आले? साईनाव पण आहे, जेवले पण. अच्छा, हे बघ आता सगळं हे कर. तुला संध्याकाळी करते कॉल, इथे लाईट वगैरे लागेल ना. हा हो हो. काय नाही आता स्विमिंग पूल मध्ये जाऊ. नाही आता आम्ही जेवू, स्विमिंग पूल मध्ये जाऊ, मग थोडा आराम करू, मग संध्याकाळी बीच वरती जाऊ.
तुला फोन करते मी संध्याकाळी. चालेल, चल आराम कर. ठेवू का? हा. वेसवच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी. कला गोपारू करते गो नकरा कळलाऊ बाजारी. वेसवच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी. कला गोपारू करते गो नकरा कळलाऊ बाजारी. चल गो पारू आली हिरवण बाजारची तयारी. सरग्याची टोपली मोत्यावर घेऊन येतेस का बाजारी. मी ऐकवली सोरी लाडोली ना मुंबईच्या किनारी. मारतीन कोली हाय नंदोली ना कळलाऊ बाजारी. लोक जमलंय गो बघावला. लोक जमलंय गो बघावला. माझे वेसवचे पारूला. तुझं नकळा बघ कसं सजलंय. मला आनंद मनानं झालाय. आज सणाचे दिसाला. हाताने घालीने हिरवा चुरा आपले लग्नाचे दिसाला. नमस्कार देवाला न भरी कुंकुम तुझे माथ्याला. नमस्कार देवाला न भरी. तू निकल के सामने आ मेरी महबूबा. मेरी तकदीर है तू निकल के सामने आ मेरी महबूबा. मेरी महबूबा, मेरी महबूबा, मेरी महबूबा.